इतिहास म्हणजे फक्त तारखा आणि घटनांची जंत्री असं आपल्याला वाटतं, नाही का? पण खरं तर तो एका गुप्तहेर कथेसारखा आहे, एक गूढ तपास जिथे प्रत्येक पुरावा आपल्याला सत्याच्या थोडं थोडं जवळ घेऊन जातो. तर आज आपण हेच बघणार आहोत की इतिहासकार एखाद्या डिटेक्टिव्हसारखं भूतकाळाचे हे कोडं कसं सोडवतात. पण सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की भूतकाळाचे हे जे विखुरलेले तुकडे आहेत ते एकत्र जोडले कसे जातात, म्हणजे या तुकड्यांमधून एक पूर्ण गोष्ट कशी तयार होते. चला तर मग त्यांच्या या तपासकार्याचं रहस्य उलगडून पाहूया. आता बघा, कुठल्याही तपासाची सुरुवात होते ती पुराव्यांपासून, बरोबर? जसं एखादा गुप्तहेर घटनास्थळी पोचून प्रत्येक वस्तू बारकाईने तपासतो, अगदी तसंच इतिहासकार सुद्धा पुरावे गोळा करतात. या पुराव्यांना ते स्रोत किंवा साधने असं म्हणतात. आणि हेच पुरावे, हीच साधने भूतकाळातल्या गोष्टी पुन्हा आपल्यासमोर उभ्या करण्याची खरी किल्ली आहेत. चला तर सुरुवात करूया पहिल्या प्रकारच्या पुराव्यांपासून, म्हणजे भौतिक साधनं. आता ही अशी साधनं आहेत ज्यांना आपण प्रत्यक्ष बघू शकतो, हात लावू शकतो, स्पर्श करू शकतो. या वस्तू म्हणजे जणू काही इतिहासाने मागे सोडलेले मूक साक्षीदारच. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे पुण्यामधला आगाखान पॅलेस. आता ही फक्त एक सुंदर इमारत नाहीये, ही वास्तू भारताच्या इतिहासातील एका खूप मोठ्या पर्वाची साक्षीदार आहे. विचार करा, इथल्या प्रत्येक भिंतीने स्वातंत्र्य लढ्यातले कितीतरी महत्त्वाचे क्षण अनुभवले असतील. आणि तिथे जपलेल्या वस्तूंमधनं तर आपण थेट गांधीयुगात पोहोचतो. कधी विचार केलाय की एक साधी इमारत आपल्याला किती काय काय सांगू शकते? तिची जी बांधणीची शैली आहे, म्हणजे आर्किटेक्चर, त्यावरून त्या काळातली कला आणि टेक्नॉलॉजी कशी होती हे समजतं. ती किती भव्य आहे यावरून त्या लोकांची आर्थिक परिस्थिती लक्षात येते. आणि एवढंच नाही तर कदाचित ती एखाद्या मोठ्या राजकीय घटनेची साक्षीदार असेल, ज्यामुळे आपल्याला त्या काळातलं रोजचं जीवन कसं असेल याचा अंदाज येतो. फक्त इमारतीच नाहीत, तर शहरांमध्ये आपल्याला जे पुतळे आणि स्मारकं दिसतात ना, ती सुद्धा खूप बोलकी असतात. ते आपल्याला सांगतात की त्या समाजाने कोणाला आपलं हिरो मानलं होतं, त्यांची मूल्य काय होती आणि कोणत्या गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या होत्या. बरं, वस्तू तर आपल्याला बरंच काही सांगतात, पण त्या काळातले लोक काय विचार करायचे, ते एकमेकांशी काय बोलायचे, हे कसं समजून घ्यायचं? त्यासाठी आपल्याला जावं लागतं दफ्तरखान्यात, म्हणजेच आर्काईव्हमध्ये, जिथे लपलेले आहेत लिखित पुरावे. विशेषतः भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या काळात वृत्तपत्र म्हणजे फक्त बातम्या देणारे कागद नव्हते, ती तर विचारांची शस्त्र होती. याच वृत्तपत्रांनी लोकांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली आणि सामाजिक बदलांसाठी त्यांना एकत्र आणलं. एक उदाहरणच घ्यायचं झालं तर बहिष्कृत भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे वृत्तपत्र सुरू केलं, ते फक्त बातम्या देण्यासाठी नाही, तर समाजातील दुर्बल घटकांना शिकवण्यासाठी, त्यांना एकत्र आणण्यासाठी, संघटित करण्यासाठी. यावरून कळतं की एका वृत्तपत्रात किती सामाजिक ताकद असू शकते. याचा अर्थ असा की वृत्तपत्र आपल्याला फक्त काय घडलं हेच नाही सांगत, तर ते का घडलं आणि त्याबद्दल लोकांचं मत काय होतं हेही सांगतात. ती त्या काळातल्या राजकीय आणि सामाजिक चर्चांचा एक आरसाच असतात जणू. आणि हो, लिखित साधनांची दुनिया खूप मोठी आहे बरं का. म्हणजे वैयक्तिक पत्र बघा, त्यातून खाजगी भावना समजतात. चरित्र वाचली की मोठ्या व्यक्तींच्या आयुष्यात डोकावता येतं. तर दुसरीकडे सरकारी कागदपत्र आणि फॅक्टरी रेकॉर्ड्स आपल्याला त्या काळातलं प्रशासन आणि अर्थव्यवस्था कशी होती याची एक छोटीशी झलक देतात. पण गंमत अशी आहे की इतिहासाला फक्त वाचता किंवा पाहता येत नाही, त्याला ऐकता पण येतं. हो, मौखिक आणि श्राव्य साधनं आपल्याला भूतकाळातल्या लोकांचे आवाज, त्यांच्या भावना, त्यांच्या गोष्टी थेट ऐकवतात. आता मौखिक इतिहास म्हणजे काय? तर हा तो इतिहास आहे जो पुस्तकांच्या पानांवर छापलेला नाही, तर तो लोकांच्या जिभेवर जिवंत राहिला आहे. पिढ्यानपिढ्या सांगितलेली लोकगीतं, पोवाडे आणि गोष्टी, यातून सामान्य माणसाचे अनुभव आणि भावना थेट आपल्या हृदयापर्यंत पोहोचतात. आपल्या स्वातंत्र्य लढ्यातली स्फूर्तिगीतं आठवून बघा. ती फक्त गाणी नव्हती, ते शब्द नव्हते, ती एक ऊर्जा होती, एक प्रेरणा होती. त्या गीतांमधून आपल्याला कळतं की स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या लोकांच्या मनात नक्की काय भावना होती. ती गाणी ऐकताना त्या काळातलं चैतन्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. आणि मग आलं तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी, ज्यामुळे इतिहासाचा आवाज कायमचा जपून ठेवता आला. ऑडिओ रेकॉर्डिंगमुळे आज आपण सुभाषचंद्र बोस किंवा इतर नेत्यांची भाषणं त्यांच्या खऱ्या आवाजात ऐकू शकतो. विचार करा, इतिहासाला असं प्रत्यक्ष ऐकणं हा किती विलक्षण अनुभव असेल. आता आवाजाला जेव्हा चित्राची जोड मिळते, तेव्हा तर इतिहास आपल्या डोळ्यासमोर अक्षरशः जिवंत होतो. चला, आता बघूया दृकश्राव्य साधनं, म्हणजेच फोटो आणि चित्रपट, जे आपल्याला थेट भूतकाळात घेऊन जातात. इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. बघा, मौखिक इतिहासामध्ये भावनांची खूप खुली असते,
पण कधीकधी काय होतं, आठवणी माणसाला दगा देऊ शकतात. याच्या उलट फोटो आपल्याला एकदम अचूक दृश्य दाखवतात, पण ते सुद्धा कुणाच्या तरी दृष्टिकोनातून काढलेले असतात. त्यामुळे ते 100% खरं चित्र असेलच असं नाही. खरं तर फोटोग्राफीचा शोध ही इतिहासासाठी एक क्रांतीच होती, कारण आता चित्रकाराच्या कल्पनेवर अवलंबून राहायची गरजच उरली नव्हती. फोटो त्या क्षणाला जसा आहे तसा कैद करत होता. त्यामुळे एखादी व्यक्ती, एखादी घटना, एखादं ठिकाण नेमकं कसं दिसायचं हे आपल्याला अगदी स्पष्टपणे कळायला लागलं. आणि मग आले चित्रपट, फिल्म्स, ज्यांनी तर इतिहासाला चक्क गतिमान केलं. विचार करा, दांडी यात्रेसारख्या घटनांची मूळ फुटेज बघताना आपण फक्त माहिती नाही मिळवत, तर आपण त्या घटनेचे साक्षीदार बनतो. इतिहास आपल्या डोळ्यासमोर अक्षरशः घडताना दिसतो. तर आतापर्यंत आपण पाहिलं की इतिहासकारांकडे इमारतींपासून ते चित्रपटांपर्यंत किती वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे असतात. पण ह्या सगळ्या वेगवेगळ्या पुराव्यांचे तुकडे जोडून एक पूर्ण चित्र तयार करणं हेच तर खरं कौशल्य आहे. मग ते हे करतात तरी कसं? आणि येथेच येतो इतिहासकाराचा सगळ्यात महत्त्वाचा नियम. तो म्हणजे कधीही एकाच पुराव्यावर अवलंबून राहायचं नाही. जसा एक चांगला डिटेक्टिव्ह अनेक साक्षीदारांची उलट तपासणी करतो, अगदी तसंच एक चांगला इतिहासकारसुद्धा वेगवेगळ्या स्रोतांना एकमेकांशी ताडून पाहतो आणि मगच कुठल्यातरी निष्कर्षापर्यंत पोचतो. हे अगदी एखाद्या पझलसारखं आहे, एका मोठ्या कोड्यासारखं. जोपर्यंत आपण सगळे तुकडे एकत्र आणत नाही आणि प्रत्येक तुकडा त्याच्या योग्य जागी बसवत नाही, तोपर्यंत आपल्याला इतिहासाचं पूर्ण चित्र दिसूच शकत नाही. आणि सगळ्यात शेवटची पण अत्यंत महत्त्वाची पायरी म्हणजे चिकित्सा, क्रिटिकल इव्हॅल्युएशन. म्हणजे प्रत्येक पुराव्याला प्रश्न विचारायचे. हा पुरावा कोणी तयार केला, तो का केला आणि तेव्हा परिस्थिती काय होती? कारण प्रत्येक पुराव्यामागे एक विशिष्ट दृष्टिकोन लपलेला असू शकतो. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आज आपण जे काही तयार करतोय, आपले डिजिटल फोटोज, आपल्या सोशल मीडिया पोस्ट्स, आपले ईमेल्स, हे सगळं भविष्यातल्या इतिहासकारांसाठी पुरावा बनणार आहे. विचार करा, ते आपल्या काळाबद्दल कोणती गोष्ट सांगतील